जय श्रीकृष्ण. अध्यात्म थॉट चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी ज्योतिषशास्त्र अभ्यासक शिरीष भगत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ज्योतिष म्हणजे नक्की काय आणि ते कुठल्या पद्धतीने मार्गदर्शन करतं. तुमच्या जन्माच्या वेळी एक कोष्टक तयार होतं ज्याला आपण जन्मकुंडली असं म्हणतो. ज्योतिष म्हणजे तुमच्या आयुष्याला जीवनाला मार्गदर्शन करणारा ज्योती प्रकाश म्हणजे ज्योतिष. या पत्रिकेचा जर व्यवस्थित अभ्यास केला आणि तुमच्या जन्माच्या वेळेचे पंचांग अभ्यासले तर असे लक्षात येते की तुमचा स्वभाव कसा असेल आणि त्या स्वभावानुसार तुम्ही रिॲक्ट कसे कराल, कुठल्या घटनेला कसे टॅकल कराल आणि आयुष्याचा जो घटनाक्रम आहे तो कशा पद्धतीने घडेल यांचा साधारण अभ्यास आपल्याला त्या जन्मकुंडली कोष्टकावरून समजतो, ज्याला आपण जन्मकुंडली असे म्हणतो. स्वभावानुसार तुमच्या आवडीनिवडी कुठल्या पद्धतीच्या असतील आणि या सर्व आवडीनिवडी सुद्धा आपल्याला जन्मकुंडलीवरूनच कळतात. म्हणून असं म्हटलं जातं की जन्मानंतर लगेचच तुमचं जन्मटिपण घेऊन त्याची नोंद जन्मकुंडलीमध्ये होणं हे खूप महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. आयुष्यात फार सुरुवातीच्या काळात म्हणजे लहानपणात जर या जन्मटिपणाची माहिती तुम्ही करून घेतलीत तर आयुष्य कुठल्या पद्धतीने जाईल आणि कुठल्या विषयामध्ये तुम्हाला रस राहील याचा जर अभ्यास करता आला तर आपलं आयुष्य खूप सोपं होतं जगण्यासाठी. खूप लहानपणी जर बाळाचा स्वभाव आपल्याला कळला किंवा त्याच्या आवडीनिवडी आपल्याला कळल्या तर त्याचं आयुष्य हे कसं यशस्वी होईल याच्यासाठी मार्गदर्शन मिळतं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कधीकधी काही त्रुटीही निर्माण होताना आपल्याला दिसतात. कधीकधी कॅल्शियम डेफिशियन्सी, कधीकधी आयर्न डेफिशियन्सी अशा गोष्टी देखील आपल्याला कळतात. तर कधी पत्रिकेतील मंगळ अचानक लागणं, पडणं, एखादा शस्त्राघात हे दाखवतं. बाळाचा स्वभाव कसा असेल, खेळकर असेल, मस्तीखोर असेल, त्याच्यानुसार त्याच्या आयुष्यात काय काय ऑब्स्टेकल येऊ शकतात त्यात हेही कळतं. कधी कधी एखादं मूल खेळाडू वृत्तीचं असतं आणि आईबाप मात्र त्याला अभ्यास कर असे फटके देत राहतात. वयाच्या फार लहान वयातच जर आपण जन्मकुंडली काढली तर आपल्याला तेही कळेल की हा मुलगा खेळाडू होईल किंवा हा बँकिंग सेक्टरमध्ये जाईल, याचं मॅथ्स कसं असेल, याचं विज्ञान कसं असेल किंवा याला कला क्षेत्रामध्ये किती आवड असेल की हा आर्टिस्ट होईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या जन्मकुंडली कोष्टकावरूनच कळतात. तेव्हा लक्षात घ्या, ज्योतिष म्हणजे तुमचं मार्गदर्शक आहे आणि खूप लवकरच हा मार्गदर्शक जाणून घ्या. तुमच्या आयुष्यातील जे मार्गक्रमण आहे ते या मार्गदर्शकाकडून जाणून घ्या. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तुमच्या ज्या काही समस्या ज्योतिषविषयक असतील किंवा कुंडली विषयक असतील तर त्या तुम्ही जाणून घ्या आणि अध्यात्म थॉट्स चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.